भरपूर खार असलेलं चटकदार लोणचं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं. पण हे जास्तीचं लोणचं घरात घालायचं म्हटलं की थोडीशी मनात भीती वाटते. घातलेलं लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकेल ना, त्याला पाणी तर सुटणार नाही, बुरशी तर लागणार नाही किंवा मग कुबट वास तर येणार नाही, अशा बऱ्याच शंका मनामध्ये येतात. पण हेच थोडी जास्त काळजी घेऊन अगदी योग्य पद्धतीने लोणचं घातलं तर तेही वर्षभर छान टिकतं आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागतं. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लोणचं घालायचं म्हटलं की सगळ्यात सोपं, पण त्याची जी प्रोसेस असते ती 2 ते 2.5 दिवसांची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या. तर कैरी निवडताना मोठ्या आकाराच्या कैऱ्या ज्या घट्ट असतील, हाताला कडक लागतील, कैरीचा आतला भाग हा मांसल आणि त्याची कोय आहे ती लहान असावी, बाटा थोडासा कडक असावा, शिवाय त्या पिकण्यासाठी 2.5 ते 3 आठवडे बाकी असावेत, अशी कैरी घ्यावी. हाताला मऊ लागतील, डागाळलेल्या किंवा मग पावसाने पडलेल्या आतून पिवळसर असणाऱ्या कैऱ्या अजिबात घ्यायच्या नाहीत. आता ह्या कैऱ्या रात्रभरासाठी बुडेल इतक्या पाण्यामध्ये थंड करून घ्यायच्या आहेत. या दिवसामध्ये कैरी उष्ण राहते आणि अशी थंड करून घेतली की त्यावरचा चिकही नाहीसा होतो आणि धूळसुद्धा कमी होते. कैऱ्या स्वच्छही होतात. आता सगळ्या कैऱ्या स्वच्छ पुसून घेतलेत. कैऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा ओलसरपणा अजिबात शिल्लक ठेवायचा नाही. आणि आता या कैऱ्या कट करून घेऊयात. सुरी, अडकिता, विळी जे काही कैऱ्या कापायला घेऊ ते रुमालाने पुसून घ्यायचं आणि मग कैऱ्या हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या. आता मी इथे 1.25 इंचाच्या फोडी करून घेत आहे. लहान फोडी केल्या तर लोणचं पटकन मुरतंही आणि ताटात लहानशी फोड वाढली तरी पटकन संपून जाते, अजिबात वाया जात नाही. आता अशा या फोडी करून घेताना ही जी आतला कोळीचा भाग आहे तो पण काढून टाकायचा. एकतर चवीला तुरट कडवट असते, चुकून जर का फोडींमध्ये मिक्स झाली तर मग लोणच्याची चवही बिघडते आणि लोणचं खराब व्हायला तेही कारण ठरतं. तर इथे सगळ्या फोडी करून घेतलेत. बरोबर 1 किलो भरतील एवढ्याच फोडी घेतलेत. आता 1 किलोमध्ये बरोबर माझे 9 आंबे बसलेत, बाकीचे आंबे ठेवून दिलेत. आता या फोडी निवडून घेतलेत, एखादा लहानसा कोळीचा तुकडा शिल्लक नको राहायला. आणि आता 1 किलोभर फोडींसाठी हा एक लिंबू घेतला आहे. लिंबूमध्ये सिट्रिक ॲसिड असतं, थोडासा लिंबू रस घातला तर फोडी अजिबात काळ्या पडत नाहीत आणि लोणचं मुरायला टिकायला सुद्धा मदत होते. तर हा एक लिंबू रस आता व्यवस्थित सगळ्या फोडींना लावून घेतला. 1 चमचाभर हळद, 1 चमचा मीठ हे सुद्धा सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं. तर त्याच्यामुळे होतं काय, जास्तीचं आंबट पाणी आहे ते सुद्धा निघायला मदत होते. आता बघा तळाला पूर्णपणे सुकलेलं आहे, कोरडा आहे. एक 7-8 तास हे असंच झाकून ठेवू आणि हे बघा 7-8 तासानंतर पूर्णपणे खाली हे सगळं पाणी आलेलं आहे आणि फोडी अशा मऊ झालेल्या आहेत, अजिबात काळपट वगैरे पडल्या नाहीत, छान मऊ झालेत. पण इथे एक महत्त्वाची स्टेप म्हणजे एक पातेलं घेतले स्टीलचं, त्याच्यावरती स्टीलची चाळण ठेवली. आता यामध्ये आपण सगळ्या ह्या आंब्याच्या फोडी घालून घेऊया, म्हणजे त्या रात्रभर चाळणीमध्ये व्यवस्थित निथळल्या जातील आणि हे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशाच फोडी ठेवल्या तर रात्रभर तेच पाणी त्या फोडींना लागलं जातं आणि पुन्हा त्या ओलसर राहतात. तर आपल्याला रात्रभरासाठी हे व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुम्हाला दाखवते, व्यवस्थित निथळल्या गेलेत, थोड्या मऊ झालेत, बारीक देखील झालेत आणि हिरव्या दिसत आहेत. आता खाली बघा पाणी किती शिल्लक राहिले, फक्त एकच लिंबू घातला होता आणि हे एवढं सगळं पाणी, तर ते पाणी फेकून द्यायचं. आणि आता या फोडी 2 ते 3 तास उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, यातला सगळा ओलसरपणा निघून जातो. आता या फोडी पुन्हा फॅनखाली थंड करायला ठेवलेत, तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया. तर इथे सगळे खडे मसाले घेतलेत, त्या चमच्यानेच मोजून घेतलेत. 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम, 2 चमचे म्हणजे 10 ग्रॅम, 4 म्हणजे 20 ग्रॅम. तर इथे 1/2 किलो मीठ घेतले. कोणतंही लोणचं करा किलो पाठीमागे 200 ग्रॅम असा अंदाज राहतो, पण आंब्याचं लोणचं असेल तर मग मूठभर जास्त म्हणजे 1/2 किलो. 100 ग्रॅम घरचं लाल तिखट, 50 ग्रॅम काश्मीरी लाल, 100 ग्रॅम मोहरीची डाळ, 50 ग्रॅम काळी मोहरी, 50 ग्रॅम पिवळी मोहरी, ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जाते. 20 ग्रॅम हळद घेतले, 20 ग्रॅम म्हणजे 4 चमचे धने घेतलेत, 4 चमचे जिरे घेतलेत, 4 चमचे बडीशेप आणि 2 चमचे म्हणजेच 10 ग्रॅम मेथीदाणे घेतलेत. आता ही काळी मिरी, लवंग आहे तर ते प्रत्येकी 1-1 चमचा घेतले आणि दालचिनीचे 2-3 तुकडे. तर जो माझा घरचा तिखट मसाला आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत, म्हणून मग हे जे मसाले आहेत हे एवढेच घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं हिंग, तर मी खडा हिंग घेतले, मिक्सरला बारीक करून थोडीशी हळद घालून ठेवलेली असते
तेच 2 चमचे भरून घ्यायचे. सगळ्यात आधी आपण लाल तिखट सोडून सगळे गरम मसाले भाजून घ्यायचे आहेत. मीठ तुम्ही कडकडीत उन्हामध्ये गरम करून घेतलं तरीही चालेल. आता थोडंच आहे, 2-4 मिनिटासाठी गरम करून घेतले. थोडासा ओलसरपणा निघाला, काढून ठेवलं. असं हे गरम असतानाच ताटामध्ये थोडासा चमचा फिरवून घ्यायचा, म्हणजे ओलसर राहत नाही. आता बाकीचे मसाले भाजून घेऊयात. धने, जिरे, बडीशेप, मेथीदाणे हे सगळं एकदमच घातलं आहे. यातलं मसाल्यांचं प्रमाण जे आहे तुम्ही थोडंसं कमी जास्तही आवडीनुसार करू शकता. आता हे भाजून झाले, ताटामध्ये काढून ठेवते. आता या दोन्ही मोहरी आहेत त्या एकत्र भाजून घेते. तर इथे पिवळी मोहरी जास्त नाही भेटली तर तुम्ही काळी मोहरी वाढवून घ्या आणि तीच मिक्सरला जरा बारीक केली तरीही चालून जाईल. आता या ताटामध्ये एकत्र काढून ठेवते. आणि आता ही सगळ्यात शेवटी मोहरीची डाळ, तर ती तर 2-3 मिनिटासाठी गरम करून घ्यायची आहे. कढई पूर्णपणे गरम आहे. गॅस बंद करून ती आपोआप कडकडीत होऊन जाईल. आता हे मसाले थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक नाही, थोडे दरदरीत ठेवले छान वाटतात ते. आता पुन्हा गॅसवर एका मोठ्या कढईमध्ये 400 ग्रॅम तेल गरम करायला ठेवले. आपण जे कुठलं खाद्यतेल असेल तेच घ्यायचं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे, धूर सुटेपर्यंत. तर कढईच्या बाजूला दिसेल तुम्हाला तेल कितपत गरम झाले. नेमका तेलातून धूर सुटण्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. गॅसची फ्लेम बंद केली तर कढई पूर्णपणे गरम आहे. या पकडने सटकली जाते. मी गॅसवरच ठेवले. आता 5 मिनिटांसाठी तेलाचं तापमान थोडं थंड करून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग घालून बघितलं. हिंग छान फुलला, करपला नाही, म्हणजे तेलाचं तापमान अगदी व्यवस्थित आहे. आता यातलं 100 ग्रॅम तेल मी साईडला काढून ठेवते, नंतर लागेल आपल्याला. तर आता 2 चमचे भरून हिंग घालत आहे. हिंग छान फुलला की लगेचच त्यामध्ये 50 ग्रॅम लसूण ठेचून घातलेला आहे. लसूण कुरकुरीत तळून नाही घ्यायचा, थोडा कच्चा राहिला पाहिजे, छान फ्लेवर उतरतो तेलामध्ये. आणि आता हे लागलीच लाल तिखट, थोडंसं हे काश्मीरी लाल, हळद पावडर हे एकदमच घालून घेतलं. असं गरम तेलात घातलं की लोणच्याला सुंदर रंग येतो. आणि आपण जे मसाले बारीक करून घेतले ते सुद्धा घातले. तर हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता मीठ, तर हे भाजलेल्या मिठापैकी 4 चमचे मीठ मी साईडला काढून ठेवते, नंतर लागेल आपल्याला. आणि आता हे जे उरलेलं मीठ आहे ते पण या तेलामध्ये घालून घेऊयात. तर ते काय गरम तेलात घालायची गरज नाही, हलकं थोडंसं थंड असलं तरीही चालेल. लागलीची मोहरीची डाळ पण घालून घेतली. आणि आता हे पुन्हा आपण एकजीव करून घेऊयात. मस्त असा लोणच्याचा खार तयार झालेला आहे. इतकं सुंदर त्याचा रंग आला आहे. आणि आता हे मिश्रण कोमट आहे. थंड झाल्यावर बघा छान असा तेलाचा तवंग आलेला आहे. ह्याला पुन्हा आपण व्यवस्थित थोडंसं ढवळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आणि आता दिवसभर फॅनखाली या लोणच्याच्या फोडीसुद्धा थंड झालेत, थोड्याशा मऊ पडलेत आणि बारीक देखील झालेत, पण त्यातला ओलसरपणा हा सगळा निघून गेलेला आहे. तर या अशा फोडी सुकवून घेतल्या तर समजा तुम्हाला त्या दिवशी लोणचं करायला नाही भेटलं, दुसऱ्या दिवशी घातलं तरी फोडी अजिबात खराब होत नाही आणि व्यवस्थितच राहतात. आता पटकन याच्यावरती हा मसाला जो आहे तो घालून घेऊया. तर हे मसाला मिक्स करून घेताना बघा, कुठलंही लोणचं असू देत, स्टीलचं किंवा मग एखादं काचेचं मोठं बाऊल असेल त्यातच मिक्स करायचं, किंवा मग प्लास्टिकचं पण चालेल. कोणत्याही मेटलच्या भांड्यामध्ये ॲसिडिक पदार्थ अजिबात ठेवायचं नाही. तर आता हे व्यवस्थित लोणचं मिक्स करून झाले. हे तेल जे आहे आपण सुरुवातीला काढून ठेवलं होतं त्यातलं निम्मं या फोडींच्यामध्ये घालून घेते आणि उरलेलं हे साईडला ठेवून देऊयात. आता हे व्यवस्थित लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर हे काय आत्ताच लगोलग बरणीमध्ये भरून नाही ठेवायचं, हे असं झाकून ठेवूयात. तर भरपूर खार असलेलं चटपटीत लोणचं तयार आहे. रंग तर अगदी एक नंबरच आला आहे आणि तुम्ही बघितलंही असेल. लोणचं करणं सोपं आहे, पण त्याची जी प्रोसेस आहे तीच थोडी लांबवली जाते. लहान लहान गोष्टी लक्षात ठेवल्या तर व्यवस्थित लोणचं घातलं जातं. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते. छान असा मसाला मुरला गेला या लोणच्याच्या फोडींमध्ये. आता बरणीसुद्धा मी आदल्या दिवशी छान वाळवून घेतली होती उन्हामध्ये. तरीही तवा गरम करून कापडाने अशी आतल्या बाजूने व्यवस्थित पुसून घ्यायची. जे काही थोडंसं बॅक्टेरिया ओलसरपणा असेल तो सुद्धा निघून जातो. जोडीला दुसरी प्लास्टिकची बरणी अशीच पुसून घेते. दोन्ही बरण्या व्यवस्थित पुसून घेतलेत. आता इथे हे मीठ जे सुरुवातीला काढून ठेवलं होतं 4 चमचे, त्यापैकी 1 चमचा मीठ हे असं बरणीच्या तळाशी घालून घेतलं. आणि 2 चमचे हिंगसुद्धा मगाशी तव्यात गरम करून घेतलं होतं, त्यापैकी 1 लहान बरणीमध्ये घालून घेते. तर हा चमचासुद्धा बघा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि मगच आता लोणचं बरणीमध्ये घालायला घेऊया.
तर तुम्हाला इथे जरा मसाला जास्त दिसेल लोणच्यामध्ये. माझ्याकडे काय होतं, लोणच्याची फोड फक्त नावाला आणि मसालाच फार जास्त खाल्ला जातो, म्हणून मग जरा मसाला जास्त ठेवला आहे. आणि व्यवस्थित भरून घेते. त्याच्यावरती हे जे आपण तेल राखून ठेवलं होतं सुरुवातीला, त्यातलं थोडंसं तेल घालून घेतलं. आता इथे जरी मी बरणी काठोकाठ भरली असली तरी तेवढी अजिबात नाही भरायची. झाकण व्यवस्थित लागलं जात नाही. मी जे बोट दाखवते त्याच्या खाली बरणी भरायची आहे. आणि आता पुन्हा त्याच्यावरून जे शिल्लक तेल ठेवलं होतं ते सुद्धा लोणच्यावरती घालून घेऊयात आणि व्यवस्थित झाकण बंद करून वरतून सुद्धा हे असं सुती कापडाने घट्ट सुतळीने बांधून ठेवायचं आहे. तर हे असं कव्हर केलं की कोणताही बॅक्टेरिया ओलसरपणा अजिबात आतपर्यंत शिरला जात नाही. आता लोणचं व्यवस्थित बरणीमध्ये घातलं म्हणजे इथं आपली प्रक्रिया पूर्ण झाली असं होत नाही. सलग इथून पुढे 5-6 दिवस आपल्याला ही बरणी अशीच 2-3 तास उन्हामध्ये ठेवायची आहे. छान व्यवस्थित लोणचं मुरलं जातं, सेट होतं, वरून छान तेलाचा तवंगही आलेला असतो. 5 ते 6 दिवसानंतर जो तेलाचा तवंग वरती आलेला आहे त्याला तळापासून एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग पुन्हा 100 ग्रॅम तेल कडकडीत गरम करून थंड झाल्यावर वरून घालायचं. अर्ध्या इंचापेक्षा जरा कमी तेल घालून घ्यायचं म्हणजे फोडी अजिबात कोरड्या पडत नाहीत. हे तेल घालण्यामागचं कारण एकच की तेलसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. वर तेलाचा छान तवंग असला तर मग लोणच्याला अजिबातच बुरशी लागत नाही. तुम्हाला दुसऱ्या बरणीतलं व्यवस्थित दाखवते. ही प्लास्टिकची बरणी आहे. शिल्लक जे लोणचं राहिलं होतं याच बरणीमध्ये भरून घेतलं. 5 ते 6 दिवसानंतर याच्यात सुद्धा सेम पद्धतीने वरतून तेल घातलं. तुम्हाला जवळून दाखवते. कमीत कमी इतका तेलाचा थर वरती असला की मग तुम्ही कोणत्याही आंब्याचं लोणचं घाला, ते वर्षभर छान टिकतं. आणि खात्रीशीर कैऱ्या योग्य पद्धतीने लोणचं घातलं आणि साठवणूक देखील चांगली केली तर लोणच्याला बुरशी येणे, कुबट वास येणे किंवा मग पाणी सुटणे असले काही प्रकार होत नाहीत. आता जेव्हा केव्हा लोणचं खायचं असेल त्यावेळेला कोरड्या चमच्याने आणि कोरड्या हातानेच लोणचं काढून घ्यायचं किंवा मग 8-15 दिवस पुरेल अशा लहानशा बरणीमध्ये सेपरेट काढून ठेवायचं. आता हे जे मी लोणचं घातलेलं आहे, माझ्या दारातलाच आंबा होता त्याच्याच कैऱ्या घेतलेत. हा आंबा एप्रिलच्या शेवटापर्यंत पाडायला लागतो आणि मेच्या मध्यापर्यंत पूर्ण पिकलेला असतो, म्हणून दरवर्षी मी याच महिन्यात लोणचं घालते. ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली, तुम्ही घरी नक्की करून बघा. त्यासाठी जे काही साहित्य, ज्या काही टिप्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू.